ओके. 2-3 दिवस आपल्याकडे लाईट इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे 2-3 दिवस क्लास होऊ शकलं नाही. आज पण नेटचा प्रॉब्लेम आहे. मी मोबाईल नेटवरनं वापरतोय, त्यामुळे आवाज वगैरे येतोय तुम्हाला क्लिअर? हॅलो, हो. येतोय ना? ओके. तर आज आपण काय बघणार आहोत, तर स्पर्श वर्तुळे बघणार आहोत. टचिंग सर्कल. टचिंग सर्कल म्हणजे काय, किंवा स्पर्श वर्तुळे म्हणजे काय? जी दोन सर्कल्स, वर्तुळे एकमेकांना काय होतात, टच होतात, म्हणजे स्पर्श करतात, त्यांना आपण काय म्हणणार आहे, टचिंग सर्कल म्हणणार आहे. आता समजा मी काय केलं, समजा दोन सर्कल काढले, एक सर्कल काढलं आणि समजा दुसरं आणि एक सर्कल काढलं. तर यांना आपण टचिंग सर्कल म्हणणार का? ऍक्च्युली दिसत नाही, ऍक्च्युली दोन अशी सर्कल आहेत. ओके, यांना आपण टचिंग सर्कल म्हणणार का? हॅलो, यांना आपण टचिंग सर्कल म्हणणार नाही, यांना आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणणार. कारण हे काय होतात सांगा, दोन पॉइंट मध्ये एकमेकांना टच होत आहेत. दोन्ही सर्कल परफेक्ट दिसत नाहीत बघा, पण यांना आपण काय म्हणणार सांगा, टचिंग सर्कल म्हणणार नाहीये. टचिंग सर्कल म्हणजे काय, तर दोन सर्कल्स आहेत, त्या वर्तुळ आहेत, ती एकाच पॉइंट मध्ये काय व्हायला पाहिजे, एकमेकांना स्पर्श व्हायला पाहिजे, टच करायला पाहिजे. ओके, तर त्यांना आपण काय म्हणतो सांगा, टचिंग सर्कल म्हणतो. हे दोन्ही बघा टच होत आहेत, पण ह्याला आपण इंटरसेक्टिंग, दोन पॉइंटला काय होत आहेत, टच होत आहेत. लक्षात आहे? मग त्यांना आपण काय म्हणणार सांगा, टचिंग सर्कल हे म्हणणार. ओके, टचिंग सर्कल म्हणजे अशी असायला पाहिजे की एकच पॉइंट त्याच्यामध्ये काय होतो सांगा, कॉमन असतो. म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो, सामायिक स्पर्शबिंदू म्हणतो. स्पर्शवर्तुळ म्हणजे ही स्पर्शवर्तुळ झाली बघा, हे एक सर्कल झालं, हे एक सर्कल झालं. तसं याच्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर दोन सर्कल आहे, हे आतलं सर्कल आहे आणि बाहेरचं सर्कल आहे. त्यांना पण कॉमन काय सांगा, पॉइंट आहे, कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा स्पर्शबिंदू आहे, सामायिक स्पर्शबिंदू आहे. मग यांना आपण काय म्हणणार आहे, टचिंग स्पर्श म्हणणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर दोघांना एक काय असतं सांगा, स्पर्शिका जी असते ती सामायिक असते किंवा कॉमन टँजन असतो. एक टँजन असतो, तो दोघांना काय असतो सांगा, कॉमन असतो. मग त्यांना आपण काय म्हणणार सांगा, स्पर्शिका. आता हे टचिंग सर्कल किंवा स्पर्श वर्तुळ हे दोन प्रकारचे असतात. एक्सटर्नरी टचिंग हे आपण काढले ना, ते बाह्य स्पर्शी आहे, बाहेरून एकमेकांना काय होतात, टच होतात. त्याला आपण काय म्हणणार सांगा, बाह्य स्पर्शी म्हणणार आहे, किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे, एक्सटर्नल टचिंग सर्कल. ओके, आणि इंटरनल टचिंग सर्कल किंवा अंतस्पर्शी म्हणजे का, तर ते आतून एकमेकांना टच होतात. इथे पण बघा कॉमन टँजन आहे, सामायिक स्पर्शिका आहे दोघांमध्ये बघा, ही जी आहे ती काय म्हणतात, टँजन म्हणतो. हे काय आपली सामायिक स्पर्शिका आहे. ओके, तर ह्याला आपण काय म्हणतो, टचिंग सर्कल म्हणतो. ओके, तर हे झालं टचिंग सर्कल बद्दल बेसिक. आता जेव्हा आपण एक काय बघणार, प्रमेय बघणार, स्पर्श वर्तुळाचे प्रमेय, थेरम ऑफ टचिंग सर्कल. हे प्रमेय काय सांगतं, परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. इफ टू सर्कल टच इच अदर, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सर्कल. याचा अर्थ लक्षात घ्या, ही दोन टचिंग सर्कल्स आहेत. जर ते आपण काय केली सांगा, त्यांचं मध्यबिंदू, सेंटर जोडली, मध्यबिंदू आपण जोडले समजा, किंवा मध्यबिंदू नाही, केंद्रबिंदू म्हणतो त्याला, सेंटर ऑफ सर्कल जोडली, तर ती जोडली आपण, तर त्याच्यावर काय असतो त्यांचा सांगा, त्या जोडणाऱ्या ह्याच्यावर काय होतं सांगा, त्याचं सेंटर म्हणजे जॉईन करणारा पॉईंट हा त्या रेषेवरच असतो. म्हणजे दोघांची सर्कल जर आपण जोडली तर त्या रेषेवर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे स्पर्शबिंदू हा त्याच्यावर काय असतो सांगा, त्या लाईनवर असतो. ह्याला आपण काय म्हणतो सांगा, थेरम ऑफ टचिंग सर्कल. आता हे आपण ऍक्च्युली प्रूव्ह पण करू शकतो. समजा आपल्याला माहित आहे की समजा हा टँजन आहे बघा, याचा हा काय झाला, टँजन झाला. टँजन म्हणजे काय सांगा, स्पर्शिका झाली. स्पर्शिका जर ही आपली एल, जर आपण स्पर्शिका कन्सिडर केली, ही आपली स्पर्शिका झाली, तर आपल्याला माहित आहे की इथे जो अँगल असतो तो काय असतो सांगा, जो कोन होतो तो 90 डिग्री होतो. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की यल परपेंडिक्युलर म्हणजे लंब टू सेगमेंट रेषाखंड एसी. ओके, आणि दुसरा आपण काय म्हणू शकतो सांगा, हा पण त्याचं काय झालं सांगा, टँजन झालं. कॉमन जेव्हा पॉईंट असतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉमन पॉईंट म्हणजे स्पर्श करणारा बिंदू, आणि जर सेंटर आपण जोडलं तर तिथे आपल्याला इथे पण काय मिळणार सांगा, 90 डिग्री होणार. आपण काय म्हणू शकतो, एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट किंवा रेषाखंड सीबी. आता इथे आपण काय बघतोय बघा की एसी हा परपेंडिक्युलर टू यल आहे, आणि दुसरा सीबी हा परपेंडिक्युलर टू यल आहे. आपल्याला एक 8वी-9वी मध्ये माहित असेल की एका बिंदूपासून समजा आपली एक रेषा आहे किंवा लाईन सेगमेंट आहे म्हणूया, रेषाखंड आहे म्हणूया,
आता हा जर पॉइंट असेल ना, हा एक पॉइंट झाला आपला, तर त्या पॉइंट पासून आपण एकच लंब काढू शकतो. आता समजा मी लंब काढला, हा माझा लंब झाला समजा, त्या पॉइंट पासून मी काय काढला समजा लंब काढला. ओके, हा माझा लंब झाला त्या पॉइंट पासून. तर हा आपला लंब झाला म्हणजे इथे हा 90 डिग्री असणार. त्या पॉइंट पासून मी काय करू शकत नाही, दुसरा लंब काढू शकत नाही किंवा परपेंडिक्युलर काढू शकत नाही. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या एका रेषेला एकच काय असतो सांगा, परपेंडिक्युलर असतो, लंब असतो. त्यामुळे आपण इझिली सांगू शकतो की हा जो पॉइंट आहे कुठला सांगा, सी पॉइंट, हा काय असणार आहे सांगा, दोघांना कॉमन असणार आहे. अशा प्रकारे थोडक्यात तुम्ही काय करू शकता की म्हणजे दोन पॉइंट म्हणजे सेंटर जर आपण जोडले तर त्यांना स्पर्श करणारा बिंदू हा त्या लाईनवर असतो हे सिद्ध करू शकतो. सेम आपण इथे पण करू शकतो. समजा इकडे आपण काय केलं, बी वन काय केलं सांगा, लंब काढला आणि हा पण लंब काढला, तर सी मधनं जाणारा एकच लंब असू शकतो. आणि जर आपल्याला एसी लंब टू यल आहे आणि बीसी लंब टू यल आहे, म्हणजेच काय आहे सांगा, सी दोघांना काय असणार आहे सांगा, सी हा पॉइंट त्या एबी ना जोडणाऱ्या लाईनवरच असणार. म्हणजे आपण ती एक्सटेंड केली तर तो पॉइंट त्याच्यामध्ये असणार. एकदम सिंपल आहे बघा, जास्त काय याच्यामध्ये आपल्याला आणि काय करता येणार. ओके, हे झालं थेरम ऑफ टचिंग सर्कल किंवा स्पर्श वर्तुळाचे प्रमेय. ओके, नंतर नेक्स्ट हे पॉइंट लक्षात ठेवा बघा, द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर, जे आपण आता बघितलं. नंतर आपण काय म्हणणार, इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली, डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज इक्वल टू द सम ऑफ रेडियस. म्हणजे आपण हे बघूया. आपण पहिल्यांदा समजा ही काय झाली समजा, सर्कल झाली दोन, ही आपली सर्कल झाली आणि ती काय करते सांगा की एका पॉइंटवर, हा सी पॉइंट झाला, मधला पॉइंट आहे तो सी पॉइंट आहे, लक्षात आहे. आणि आपल्याला काय दिले सांगा, हा त्याचे सेंटर झाला, मध्यबिंदू झाला, हा त्याचा मध्यबिंदू झाला, लक्षात आहे. आता आपल्याला काय दिलं, या सर्कलची काय दिली सांगा, रेडियस किंवा त्रिज्या आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेले आहे. बी सेंटर असलेल्या सर्कलाची त्रिज्या किती आहे सांगा, 3 सेंटीमीटर आहे. आणि ए सर्कल असलेल्या ए सेंटर असलेल्या सर्कलाची वर्तुळाची त्रिज्या समजा 5 सेंटीमीटर. तर आपण काय करूया, समजा हे आपण, आपल्याला माहिती आहे सी पॉइंट काय असणार आहे समजा, त्या सर्कलवर त्या लाईनवर असणार आहे, ए बी लाईनवर असणार आहे. आता एसी ही काय झाली सांगा, मोठ्या सर्कलची त्रिज्या झाली. एसी ही काय झाली, मोठ्या सर्कलची त्रिज्या झाली. आणि छोट्या सर्कलची त्रिज्या म्हणजे काय झाली सांगा, बीसी झाली. म्हणजे आपण काय सांगू शकतो, त्या सेंटर काय बाह्यस्फोट वर्तुळ केंद्रानंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेट जेवढे असते, म्हणजे आपण काय करणार सांगा, त्या दोघांची रेडियस किंवा त्रिज्या ऍड करणार, बीसी. म्हणजे काय होणार सांगा, 5 + 3. म्हणजे दोन्हीच्या केंद्रबिंदू मधील अंतर हे काय असणार आहे सांगा, दोन्ही त्रिज्यांचं अंतर काय करायचं, ऍड करायचं, म्हणजे आपल्याला मिळणार. हे आपलं काय होणार, 8 सेंटीमीटर. आता दुसरी कंडिशन आपण बघूया. समजा आपल्याला काय सांगितलंय की ते स्पर्श होतात, स्पर्श करतात, पण इंटरनल, म्हणजे ते काय करतात सांगा, अंतस्पर्शी आहे. अंतस्पर्शी म्हणजे आपल्याला काय येणार सांगा, असं येणार आहे, असं येणार. ओके, आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे दोघांचा काय काय समजा, कॉमन पॉइंट आहे समजा सी आहे, आणि याचं सेंटर समजा हे आहे, आणि याचं सेंटर समजा हे. ओके, हा आपला ए झाला, हा आपला पी झाला. आपल्याला सेम दिलेलं आहे. समजा आपल्याला काय दिले सांगा, बीसी, बीसी सॉरी, मी चेंज करतो थोडस इथे, सेम घेऊया आपण, हे आपण बी घेऊया, छोट्या सर्कलचं हे, आणि हे आपलं मोठ्या बी ए घेऊया. ओके, म्हणजे आपलं सेम होईल बघा. एसी मला 5 दिलाय आणि बीसी मला काय दिलंय सांगा, 3 दिलाय. आता दोन्ही सेंटर मधलं अंतर आपल्याला बघायचं आहे, म्हणजे दोन्हीचं केंद्रबिंदू आहे त्याच्यातलं अंतर आपल्याला बघायचं आहे. डेफिनेटली आपल्याला काय मिळालं सांगा, एसी आपल्याकडे आहे ते 5 दिलेलं आहे, आणि बीसी आपल्याला दिलंय ते काय दिलंय, 3 दिलंय. आता दोन्ही सेंटर मधलं अंतर म्हणजे काय असणार, तर एबी असणार. एबी आपल्याला कसं मिळू शकेल, तर एसी मायनस बीसी, एसी मायनस काय करणार आपण, बीसी करणार. एसी आपलं 5 सेंटीमीटर आहे, बीसी आपलं काय 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे दोन्ही अंतर, दोन्हामधलं अंतर, केंद्रमधलं अंतर काय करायचं, त्याच्यामधल्या त्रिज्यांचा फरक काढायचा किंवा डिफरन्स काढायचा, म्हणजे आपल्याला काय मिळेल सांगा, दोन्ही म्हणजे
अंतस्पर्शी असतात, म्हणजे जे इंटरनली जे काय असतात टच होतात, त्याच्यात त्रिज्येमधलं अंतर, रेडियस मधलं अंतर काय असतं, त्यांच्या दोघांमधला काय करायचा डिफरन्स काढायचा. आणि जेव्हा काय असतात सांगा एक्सटर्नली टच होतात, बाह्यस्पर्शी असतात, तेव्हा त्यांच्या त्रिज्येमधलं हे सेंटरमधलं अंतर, केंद्रबिंदूमध्ये अंतर काढण्यासाठी त्यांच्या त्रिज्येचं काय करायचं सम करायचं किंवा त्यांची बेरीज करायची. ओके, हे पॉईंट तिन्ही लक्षात ठेवा बघा. ओके, हे तिन्ही पॉईंट काय करायचे लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, थोडी उदाहरणं सोडवणार आहोत. तर दोन अंतस्पर्शी, अंतस्पर्शी म्हणजे परत एकदा मी काढतोय बघा, अंतस्पर्शी म्हणजे आपलं असं असणार, दोन अंतस्पर्शी म्हणजे आपले असं असणार. दोन अंतस्पर्शी वर्तुळाची त्रिज्या अनुक्रमे, एकाची आपल्याला त्रिज्या दिली 3.5 दिली, दुसऱ्याची दिली 4.9. तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असणार सांगा. काय करावं लागेल आपल्याला, हॅलो, काय करावं लागेल? 3.8 minus 3.5. 4.8 मायनस 3.5 किती येतं, इक्वल टू 1.3 सेंटीमीटर. ओके, एकदम सिंपल आहे बघा. आता इथे दुसरा जो प्रॉब्लेम दिलाय, जर तुमच्या 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी काढलं तर तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम काढावा लागेल. NTSC वगैरे जे काय बसणार आहेत त्यांना काय डायग्राम करायची आपल्याला गरज पडणार नाही. पण जर तुम्ही 10वीच्या परीक्षेमध्ये वगैरे हे करा असेल, तसं डायग्राम काढून त्यांना दाखवा, त्यांचे मध्यबिंदू दाखवा. ओके, समजा आपल्याला काय दिली, 2 सर्कल दिलेले आहे, त्यांचं एकाचा सेंटर समजा A आहे, दुसऱ्याचा B आहे. आपण काय करणार, इथे समजा C कन्सिडर केलं, हा कॉमन पॉईंट झाला आपला. तर आपल्याला काय मिळणार सांगा, BC आपल्याला दिलंय छोटं म्हणजे मी BC कन्सिडर करतो. BC इज इक्वल टू 4.2 दिलाय आणि AC इक्वल टू 5.5 दिलं. तर आपल्याला काय विचार, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, दोन त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल, कसं काढणार, हॅलो? 5.5 plus 4.2. दोन्हींची आपण काय करणार सांगा, बेरीज करणार. 5.5 प्लस 4.2 9.7 आपलं काय असणार सांगा, आन्सर असणार. एकदम इझी आहे बघा. ओके, म्हणजे इंटरनली अंतस्पर्शी असेल तर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार आहे. आणि जर बाह्यस्पर्शी असेल किंवा एक्सटर्नली जर काय असेल टच होत असतील तर त्यांचं आपण काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे, बेरीज करणार. ओके, नंतर नेक्स्ट बघा, त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी आणि अंतस्पर्शी वर्तुळ काढा. हे कसं काढणार तुम्ही, पहिल्यांदा काय करायची सांगा, काय घ्यायचं, एक वर्तुळ काढायचं 4 सेंटीमीटर 4 रेडियस असलेलं वर्तुळ काढायचं. हे आपलं 4 सेंटीमीटर तुम्हाला येईल. ओके, आता आपल्याला काय काढायचंय सांगा, की 2.8 सेंटीमीटर काय असणार रेडियस असलेलं सर्कल काढायचं आहे. काय करणार तुम्ही, काय करायचं सांगा, एक सिंपल मेथड वापरायची. 4 सेंटीमीटर घ्यायचं प्लस काय करायचं सांगा, 2.8 घ्यायचं, आपल्याला काय मिळणार 6.8. या पॉइंटवर काय करायचं, कंपासाचं टोट ठेवा. पहिल्यांदा काय करायचं, कंपासामध्ये 6.8 डिस्टन्स घ्यायचं, कंपासामध्ये 6.8चं डिस्टन्स घ्यायचं, रुलरच्या सहाय्याने आपल्याला किती वर मिळणार, तर 6.8 वर मिळणार. मग याच्यावरचा कुठलाही पॉईंट घ्या, तो सेंटर कन्सिडर करा आणि काय करा, सर्कल. लक्षात, एवढ्या लांब नाही येणार आहे, जवळ येईल ते. कारण आपल्याला काय मिळणार, आपल्याला हे काढले ते आपण कितीचं काढले, 4 सेंटीमीटर काढलंय. त्यामुळे आपल्याला 4 सेंटीमीटर प्लस 2.8, कंपासचा एक तो इकडे ठेवायचा, 6.8 वर मार्क करायचं. असं याच्यावरचा कुठलाही पॉईंट घ्या आणि हे करा, काय करणार, याच्यावरचा पॉईंट घ्या एखादा कंपासामध्ये, हे याच्यावर ठेवा, तो कंपासचं टोक आता इथे ठेवा आणि दुसरं काय करा, पेन्सिल जी असणार ती इथे कुठे हे करा, तेवढं डिस्टन्स घ्या आणि सर्कल काढा. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, एक्सटर्नल सेंटर म्हणजे टचिंग सर्कल, बाह्यस्पर्शी आपल्याला मिळू शकेल. एकदम सिंपल. आता ट्राय करत बसायचं नाही, पॉईंट इकडे घ्यायचा तिकडे घ्यायचा नाही करायचं. पहिल्यांदा काय करायचं, दोघांचं काय करायचं, बेरीज करायची. जेवढं डिस्टन्स येतं तिथे कंपासाचं पॉईंट इकडे ठेवायचा आणि 6.8 वर मार्क करा. तुम्ही संपूर्ण असं काढू शकता कुठेही, त्याच्यावरचा कुठलाही पॉईंट घ्या आणि सर्कलवरचा एखादा पॉईंट घ्या, ते तुमचं रेडियस असेल, ते रेडियस बरोबर 2.8च असणार. ओके,
म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकाल, एक्सटर्नली टचिंग सर्कल काढू शकाल. आता इंटरनली काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, जर आपल्याला इंटरनली काढायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल, 4 मायनस 2.8 करावं लागेल. त्याचं जे आन्सर येतं 1.2. ओके, आपल्याला काय करावं लागेल सांगा, इथे जर हे जे आपले पॉइंट आहे लक्षात आहे, या पॉइंट वरनं काय करायचं 1.2 डिस्टन्स घ्यायचं, इथे आपल्याला काय मिळणार, बी पॉइंट मिळेल. ओके, आणि काय करायचं, या पॉइंट वरनं एवढं हे घ्यायचं, एवढं डिस्टन्स रेडियस घ्यायचं आणि एक सर्कल करायचं. ते आपलं काय होणार सांगा, इंटरनली टचिंग सर्कल मिळणार. लक्षात आहे, ह्याच्यामध्ये ऍडिशन करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. एकदम सिंपल आहे. क्लास संपल्यावर तुम्ही काय करा, ते ट्राय करा. ओके, नेक्स्ट इथे आपल्याला सिद्ध करा म्हणून सांगितलंय बघा. इथे आपल्याला काय करायचंय, वाचा बघा क्वेश्चन. तर आपल्याला काय करायला सांगितलंय, तर एपी ही समांतर आहे सिद्ध करायचं आहे आपल्याला. पॅरलर आहे, एपी क्यूबीला पॅरलर आहे म्हणून सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही वाचा बघा क्वेश्चन. ओके, तर आपण काय करूया, हे स्टार्ट करतो. मी थोडस मी वाढवतोय. ओके, तर तुम्हाला पॅरलल लाईन मध्ये जर एक प्रॉपर्टी माहित असेल, समांतर रेषेची प्रॉपर्टी काय असते सांगा. ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि ह्या त्यांची सेडिक आहे, ट्रान्सवर्सल आहे. लक्षात आहे, तर ट्रान्सवर्सल मध्ये जर बघितलं तरी हे अँगल काय असतं सांगा, इक्वल असतात. अल्टरनेट अँगल, विक्रम कोण म्हणतात बघा, मराठीमध्ये काय म्हणतात बघा, याला बहुतेक हे म्हणतात. तर हे कोण काय असतं सांगा, इक्वल असतं. हे जर आपण इथे दाखवू शकलो तर डेफिनेटली आपण काय करू शकू, प्रूव्ह करू शकू की ते काय सांगा, त्या ज्या लाईन आहेत क्यूबी आणि एपी हे काय पॅरलर आहे. म्हणजे जर आपले विक्रम कोण किंवा हे कोण दाखवले तरी चालेल, हे जर ह्यांची बेरीज जर 180 असेल, लक्षात आहे, किंवा करस्पॉन्डिंग संगत कोण काय असतात, इक्वल असतात. कुठली आपण दाखवू शकतो, पण याच्यामध्ये आपल्याला काय दाखवावं लागेल सांगा, हे अल्टरनेट अँगल्स हे इक्वल आहे, हे आपल्याला दाखवावं लागेल. आता त्याच्यासाठी आपण मी काय करतो बघा, आपल्याला माहित आहे की हा अँगल आणि हा अँगल इक्वल, बरोबर आहे. कारण ते काय झालं सांगा, मी लिहितो इथे बघा, अँगल ARP इक्वल टू अँगल QRB. कारण ते काय सांगा, विरुद्ध कोण आहे. लक्षात आहे, अपोजिट अँगल किंवा त्याला काय म्हणतो आपण, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण काय असतात, इक्वल असतात. विरुद्ध कोण, एवढं झालं. नंतर दुसरी जर तुम्ही बघितली तर PR आणि AP हे काय सांगा, AP इक्वल टू PR आहे. का सांगा, कारण ते काय सांगा, रेडियस आहे किंवा त्रिज्या आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे, त्यामुळे ते काय झालं सांगा, इक्वल. ओके, दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आता आधी हे कम्प्लीट करूया. AP इज इक्वल टू PR असेल तर डेफिनेटली अँगल PAR इक्वल टू PR इक्वल टू अँगल PRA असणार. कारण काय झालं सांगा, हे समद्विभुज त्रिकोण झाला. लक्षात आहे, आपला समद्विभुज त्रिकोण झाला, आयसोसेरस ट्रायंगल झाला. कारण दोन साईड काय इक्वल आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल त्याच्याशी रिलेटेड जे कोण असणार ते इक्वल असणार. लक्षात आहे, हे काय लिहिलं पाहिजे, तर आयसोसेरस ट्रायंगल किंवा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज आहे, त्रिकोण आहे, त्यामुळे हे कोणी अँगल काय असणार, इक्वल असणार. ओके, म्हणजे तसंच आपण काय करू शकतो सांगा, हे पण सांगू शकतो, RQ इक्वल टू QB. इथे पण सेम लिहिणार आपण, काय लिहिणार सांगा, ह्या त्रिज्या आहे किंवा त्याला आपण रेडियस म्हणतो. हे दोन्ही काय सांगा, साईड इक्वल असेल तर डेफिनेटली परत आपलं काय असणार आहे सांगा, QRB इज इक्वल टू QBR. ओके, परत काय झालं ते सांगा, समद्विभुज त्रिकोण झाला, आयसोसेरस. लक्षात आहे, इथे आपलं काय झालंय, समद्विभुज त्रिकोण, त्यामुळे हे दोन्ही अँगल इक्वल असणार. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हे आपलं पहिलं स्टेटमेंट झालं, हे आपलं दुसरं स्टेटमेंट झालं, हे आपलं तिसरं स्टेटमेंट. ओके, इथे काय बघितलं, हे दोन अँगल इक्वल आहेत बघितलं पहिल्या स्टेटमेंटला. दुसऱ्यामध्ये आपण काय बघितलं, हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणून. आणि तिसऱ्यामध्ये काय बघितलं, हे दोन अँगल इक्वल आहेत म्हणून बघितलं.
याच्यावरनं 1 2 3 वरनं आपण सांगू शकतो की हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार. कारण आपण काय बघितलं, हा आणि हा इक्वल आहे. समजा आपण हा कन्सिडर केला एक्स, हा पण एक्स होणार. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण काय बघितलं, हा आणि हा इक्वल आहे, म्हणजे हा एक्स आहे तर हा पण एक्स असायला. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपण काय बघितलं, हा एक्स आहे, हे दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे हा पण एक्स असायला. म्हणजे दोन्ही आपले काय झाले समजा हे इक्वल झाले. त्यामुळे आपण काय लिहितो, फ्रॉम 1 2 3, फ्रॉम 1 2 and 3 आपण काय लिहू शकतो, अँगल PAR इक्वल टू अँगल BRQ. ओके, हे काय झालं, नाही सॉरी मी चुकीचं लिहिलं. दुसरा अँगल घ्यायला पाहिजे आपल्याला, करस्पॉन्ड हे पाहिजे आपल्याला, अल्टरनेट अँगल पाहिजे. PAR इक्वल टू QBR. इथे आपण पाहिजे तर लिहा अल्टरनेट अँगल, किंवा त्याला भौतिक विक्रम कोण म्हणतात मराठीमध्ये बघा, भौतिक विक्रम कोण म्हणतात, लक्षात आहे. आणि जेव्हा विक्रम कोण इक्वल असतील किंवा अल्टरनेट अँगल इक्वल असतील तर डेफिनेटली आपण काय सांगू शकतो सांगा, AP पॅरलल टू BQ. म्हणजे आपण ही छेदिका कन्सिडर करणार, कुठली सांगा, AB आपली छेदिका आली. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आलं बघा, हा आपला AP झाला आणि हे आपलं काय झालं सांगा, QB झालं. ही आपली AP झाली आणि QB झाली आणि ही आपली छेदिका झाली. आणि आपण काय दाखवतोय सांगा इथे, हा अँगल, हा नाही सॉरी, डायग्राम मध्ये बघा कुठला दाखवतो, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवतो. आणि हे जर इक्वल असतील, ह्याच्यामध्ये बघा सेम काढले मी इथे बाजूला, तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, डेफिनेटली त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो. अल्टरनेट अँगल जर इक्वल असतील तर डेफिनेटली ही लाईन आणि ही लाईन काय असायला पाहिजे, म्हणजे AB AP आणि आपली QB हे काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे, पॅरलल असायला पाहिजे. ओके, हे झालं फर्स्ट झालं. सेकंडचं आपण बघूया. सेकंड, मी न्यू पेज वर घेतो. आपण सेकंड बघूया. पहिलं समजलेलं सगळ्यांना, कोणाला डाऊट होता याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे, समजलं सगळ्यांना. हॅलो, चला नेक्स्ट बघूया आपण. आता आपल्याला काय करायचं, तर ट्रायंगल APR हा काय सांगा, समरूप आहे, हे आपल्याला काय करायचंय, सिमिलर आहे, काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. तर सिमिलर आणण्यासाठी मगाशी आपण प्रूव्ह केलेलं परत मी इथे लिहित नाही. तर हा अँगल आपला आणि हा अँगल इक्वल आहे म्हणून दाखवलाय, आणि आपण काय केलं सांगा, हा अँगल आणि हा इक्वल दाखवलाय. लक्षात आहे, म्हणजे आपण तिन्ही अँगल सुद्धा इक्वल, दोन अँगल इक्वल आहेत तरी आपण काय सांगू शकतो, ते इक्वल आपण काय करू शकतो, सांगू शकतो की ते काय सांगा, एकरूप आहे, ते आपण सांगू. एकरूप नाही सॉरी, सिमिलर आहे, सिमिलर किंवा समरूप आहेत, हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. दोन कुठलेही आपल्याला मिळाले, समजा दोन अँगल मिळाले, आपण ए नुसार आपण ते समरूप आहे सांगू शकतो. पाहिजे तर लिहिते बघा, अँगल मी तिथे केलेलं आहे बघा, तेच परत इथे लिहितो. PAR इक्वल टू अँगल PAR इक्वल टू QBR. आणि दुसरा अँगल आपण लिहूया, अँगल PRA इक्वल टू अँगल PRA इक्वल टू अँगल QRB. त्यामुळे आपण सांगू शकतो की दोन आपले जर हे इक्वल असतील तर डेफिनेटली APR समरूप, सिमिलर टू ट्रायंगल RQB, हे आपण इझिली सिद्ध करू शकतो. क्लिअर, हे काय झालं, सेकंड झालं. आता तिसरं आपल्याला काय दिलंय बघा, PARचं माप दिलेलं आहे 35 असेल तर RQBचं माप काढा, RQB. आता हा 35 असेल तर हा पण 35 असणार, हा 35 असेल तर हा पण 35 असणार, आणि हा 35 असेल तर हा पण 35 असणार. ओके, ह्या दोन अँगल आपल्याला मिळाले बघा. ह्या दोन अँगलची आपल्याला काय काढायचं सांगा, RQB काढायचं आहे. ओके, RQB आपल्याला कसं मिळणार, तर हे दोन अँगल आपले 35 35 70 झाले. आपण काय करणार आहे, 180 मायनस
कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते, म्हणजे सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180. मग आपण काय करणार आहे, अँगल आर क्यू बी प्लस, नाही सॉरी 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 इथे मी क्यू आर बी प्लस क्यू बी आर, हे दोन्ही 35 आहे. मग आपण काय करणार सांगा, 180 मायनस 35 प्लस 30, म्हणजे आपण काय लिहिणार, 180 मायनस 70 इक्वल टू आपलं काय मिळणार सांगा, 116. हे त्याचं काय झालं सांगतो आन्सर. ओके, हे पण सिंपल आहे बघा. जे आपण प्रूव्ह केलं त्याच्यावरूनच आपण हे बाकीचं काढू शकतो. सगळे अँगल इक्वल कसे आहेत ते आपण इथे दाखवू शकतो. ओके, नंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपण काय बघतोय की नेक्स्ट असा प्रॉब्लेम आहे का, थोडंसं मोठं करतो. क्वेश्चन वाचा तुम्ही बघा, क्वेश्चन वाचा. ओके, तर 2 टचिंग सर्कल दिलेले आहेत आणि त्यांना कॉमन एक टँजन आहे, स्पर्शिका त्यांना काय सांगा कॉमन आहे, लक्षात करते. आणि ते सी आणि डी बिंदूमध्ये दोन्ही यांना ट्रायंगलना काय काय सर्कलना टच कर. तर आपल्याला काय काढायला सांगितले बघा, वर्तुळाच्या त्रिज्या आपल्याला दिलेल्या आहेत. एकाची त्रिज्या आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेली आहे आणि दुसऱ्याची आपल्याला 6 सेंटीमीटर दिलेली. आपल्याला सीडी काढायची आहे. ओके, मी काय करतो बघा इथे, ओके इथे बघा, इथे मी काय करतो बघा, एक कन्स्ट्रक्शन थोडं करतो आणि हा पॉइंट जोडतो. हा काय असणार सांगा, हा टँजन आहे, त्यामुळे इथे 90 डिग्री अँगल होणार आहे आणि हा पण पॉइंट जोडतो. ओके, हा आता इथे पण 90 डिग्री होणार आहे कारण टँजन आहे तो, हा पण 90 डिग्री, हा पण 90 डिग्री होणार आहे, लक्षात आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, एसी पॅरलर टू डीबी असणार, बीडीआर किंवा डीबी. लक्षात, या दोन्ही लाईन काय एकमेकांना पॅरलर होत. कारण हे काय झाले सांगा, इंटेरियर अँगल झाला. इंटेरियर अँगलची बेरीज काय होते सांगा, 180 होते. 180 बेरीज होत असेल तर डेफिनेटली ह्या लाईन काय असायला पाहिजे, पॅरलर असते. नंतर मी काय करतो, दोघांची काय करतो, सेंटर जोडतो, मध्यबिंदू केंद्रबिंदू जोडतो. केंद्रबिंदू जोडला तर आपला डेफिनेटली तो ई मधनच जाणार. ओके, मगाशी आपण बघितलं की तो काय होणार आहे सांगा, कॉमन पॉइंट मधनच जाणार. ओके, नंतर मी काय करतो, सीडीला एक पॅरलल लाईन काढतो. सीडीला एक पॅरलल लाईन करतो. हे तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिणार आहे बघा, जॉईन किंवा जोडा, जॉईन ए बी. इथे मी नाव देतो CDEF लिहितो. ओके, नंतर ड्रॉ पॅरलल लाईन, म्हणजे CD पॅरलर टू AF पॅरलर टू CD काढा. लक्षात आहे, एवढं आपण केलं. आता आपल्याला काय माहिती आहे सांगा, की AC आपल्याला माहिती आहे 4 सेंटीमीटर. नंतर आपल्याला दुसरं काय माहिती आहे, डीबी माहिती आहे. डीबी आपल्याला किती दिले सांगा, 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण FB काढू शकतो. FB कशी काढणार, FB कारण ही पॅरलल लाईन आहे. AF लाईन काय पॅरलर आहे, म्हणजे DF आपल्याला 4 सेंटीमीटर. लक्षात आहे, त्यामुळे AB आपण कसं, FB आपण कसं करू शकणार, तर DB मायनस DF, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, 6 मायनस 4 म्हणजे आपलं FB आपल्याला काय मिळणार सांगा, 2 सेंटीमीटर मिळेल. आणि संपूर्ण रेडियस आहे, रेडियस आपल्याला 6 सेंटीमीटर दिलाय आणि शेवट्याचं आपल्याला 4 सेंटीमीटर दिला. त्यामुळे ही मी पॅरलल लाईन काढलेली, त्यामुळे हे काय असणार सांगा, DF इक्वल टू काय असणार आहे, AC असणार. त्यामुळे तेच 4 सेंटीमीटर असणार. त्याच्यात 6 सेंटीमीटर मधनं आपण 4 सेंटीमीटर मायनस केलं तर आपल्याला 2 सेंटीमीटर मिळालं. नंतर इथे जो अँगल आहे तो 90 डिग्री आहे, त्यामुळे इथे पण काय होणार सांगा, 90 अंशाचा कोन होणार, किंवा या बाजूला सुद्धा 90 अंशाचा कोन. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काय मिळणार सांगा, ट्रायंगल ABF आपल्याला काटकोन त्रिकोण मिळणार. काटकोन त्रिकोण, किंवा त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल.
राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर आता दुसरी गोष्ट आपल्याकडे काय आहे बघा, आपल्याला आता समजलं डीएफ एफ बी समजलं, नंतर आपण ए बी पण काढू शकतो. आता आपण बघितलं की टचिंग सर्कल असेल, एक्सटर्नली टच करत असतील, तर आपण काय करू शकतो, तर त्यांच्या केंद्रबिंदू मधलं डिस्टन्स आपण कसं काढू शकतो, तर त्या दोन्हींची त्रिज्या ऍड करायची. दोन्हींची त्रिज्या काय करायची, ऍड करायची. म्हणजे आपण काय करणार, एई आपल्याला किती दिलंय, 4 दिलाय, आणि ईबी आपल्याला माहिती आहे की दिलेलं आहे 6 दिलेलं. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, 10 मिळेल. ओके, म्हणजे आपल्याकडे काय बघा, एबी आहे आणि एफ बी आहे. त्याच्यावरून आपण एफ काढू शकतो. पायथागोरस थेरम प्रमाणे काय लिहिणार आपण, एबी चा स्क्वेअर इक्वल टू एफ चा स्क्वेअर प्लस एफ बी चा स्क्वेअर. पण आपल्याला काय पाहिजे सांगा, आपल्याला एफ पाहिजे. मग मी इक्वेशन असं लिहितो बघा, थोडस हे करतो, तर एबी चा स्क्वेअर मायनस एफ बी चा स्क्वेअर. एबी चा स्क्वेअर 100 होतो आणि एफ बी चा स्क्वेअर 4. आपल्याला काय मिळणार, 96 मिळेल. पण हे एफ स्क्वेअर आहे. मग आपण एफ कसं काढणार, तर स्क्वेअर रूट ऑफ 100. ओके, स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 96. 96 आपण कसं हे करू शकतो, 24 चौक 96, 24 चौक 96 करू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, 2√24 पण असं लिहू शकतो. आणि हे करू शकतो का, 24 चूक 24 चूक नाही म्हणा, हे आपलं काय झालं आन्सर. एफ आपल्याला काय मिळालं सांगा, 2√24 मिळालं. पण ऍक्च्युली काय विचारलं आपल्याला, सीडी विचारलं. तर आपण मगाशी काय केलेलं बघा, सीडी ला पॅरलर एफ काढली. म्हणजे डेफिनेटली काय होणार बघा, हे दोन्ही काय आहेत बघा, पॉईंट बघा एकत्र, इथे 90 डिग्री होतं, इथे 90 डिग्री. काय होतं, 24 ला आणि स्प्लिट करू शकतो ना, काय ते 6 into 4 ने. 6 into 4 करू शकतो. ओके ओके, बरोबर, हा बरोबर. आणि पण करू शकतो, बरोबर. 6 into 4 केलं तर 2 बाहेर आला, हे 4 झालं इंटू 6. बरोबर आहे आता, हो बरोबर आहे. इथे मी डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल बघा, 16 into 6 लिहिलं तरी चाललं असतं ना, म्हणजे 4√6 येणार. हे लिहू नका, मग एवढं करण्यापेक्षा आपण काय करूया, थोडंसं कमी करूया, हे डायरेक्टली असं लिहूया. सिक्स्टीन इंटू 96. ओके, म्हणजे 4√6 आहे, 4√6. ओके, हे आपण काय बघितलं सांगा, सीडी पॅरलर टू एफ आहे, लक्षात आहे. आणि इथे 90 हे पण होते, त्यामुळे सीडी इक्वल टू काय असायला पाहिजे, एफ असायला पाहिजे. त्यामुळे आपण हेच आन्सर कशाला देऊ शकतो, सीडीला देऊ. लक्षात आहे. आपण पायथागोरस थेरम वापरला, नंतर प्रॉपर्टीज ऑफ एक्सटर्नल टचिंग सर्कल वापरलेली आहे इथे. ओके, आणि थोडंसं इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, काढू शकता. ओके, इथे आपला काय झालंय सांगा, 3.2 मी संपवला. ओके, नंतर थोडंसं आपण आणि घेऊया. नेक्स्ट बघा, तर आपण काय बघणार आहोत, वर्तुळ कौस म्हणजे काय ते बघणार. लक्षात आहे, वर्तुळ कौस म्हणजे काय ते बघणार. आता सेकंड म्हणजे काय ते सांगितलं, सेडिका. ही आपण काय म्हणतो, सेडिका म्हणतो किंवा सेकंड म्हणतो. एकेही काय आहे, सेडिका. सेडिकामुळे काय होते सांगा, सर्कलचे 2 भाग होतात. हा एक भाग झाला वरचा आणि एक खालचा भाग, 2 भाग होतात. लक्षात आहे ना. ह्या प्रत्येक भागाला आपण, म्हणजे समजा हे सेकंडचे पॉईंट सेकंड घेतला आणि संपूर्ण भाग एवढा भाग, लक्षात आहे, ह्या सगळ्याला आपण काय म्हणणार आहे, आर्क म्हणणार किंवा वर्तुळ कौस म्हणणार आहे. आता 2 भाग होतात, त्याच्यापैकी एक भाग मोठा दिसतोय आपल्याला, एक काय दिसतोय, छोटा दिसतोय. तो मोठा भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मेजर आर्क म्हणणार आहे किंवा विशाल कौस म्हणतो. आणि छोटा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मायनर आर्क म्हणणार. लक्षात आहे. सेकंड मुळे काय होते, हा आपला सेकंड झाला, एकी. सेकंड म्हणजे काय, सेदिका. सेदिका म्हणजे दोन पॉईंट मध्ये जर टच होत असेल एखादी लाईन, तर त्याला आपण काय म्हणतो, सेदिका म्हणतो किंवा त्याला आपण सेकंड म्हणतो. टँजंट म्हणजे काय असतं, स्पर्शिका म्हणजे काय असतं, एकाच पॉईंटला टच होतं, त्याला आपण स्पर्शिका म्हणतो. तर
सेदिकामुळे सेकॅनमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात आणि या प्रत्येक भागाला आपण काय म्हणणार आहे, आर्क म्हणणार आहे किंवा वर्तुळ कंस म्हणणार आहे. ह्याला एंड पॉइंट म्हणतात, आर्कचे एंड पॉइंट. लक्षात आहे, ए आणि के काय झालं, अंतबिंदू किंवा एंड पॉइंट म्हणतात त्याला. लक्षात आहे, हे काय झालं समजा आर्क झालं. नंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत की सेंट्रल अँगल किंवा केंद्रीय कोन म्हणजे काय. तर आपला काय झालं समजा हा मायनर अँगल किंवा त्याला लघु कंस म्हणतो, लघु वर्तुळ कंस म्हणतो. तर या आर्कचा समजा आपण हे दोन्ही पॉइंट एंड पॉइंट जर सेंटरला जोडले, वर्तुळाचे जे केंद्रबिंदू आहे त्याला जोडले, तर इथे आपल्याला जो अँगल मिळतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल अँगल म्हणणार आहे. लक्षात, इथे आपल्याला जो काय अँगल मिळतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सेंट्रल अँगल म्हणणार आहे किंवा केंद्रीय कोन म्हणणार. लक्षात आहे, समजा मी एखादं सर्कल काढलं, नंतर समजा हे आपले दोन पॉइंट आहेत आणि हे आपलं सेंटर आहे. ओके, सेंटर आणि एंड पॉइंट आपण जोडले, हे जोडले, तर आपल्याला काय मिळतं सांगा, एक इथे अँगल मिळतो, त्यालाच आपण सेंट्रल अँगल म्हणणार. आता जनरली आपण जेव्हा हा वर्तुळ कंस आपल्याला कसा मिळणार आहे, तर हे दोन्ही पॉइंट समजा जोडले आपण, तर हा आपला वर्तुळ कंस झाला. कुठला सांगा, हा आपला वर्तुळ कंस झाला आणि हा आपला सेंटर. आता वर्तुळ कंसाचं माप म्हणजे काय असतं, वर्तुळ कंसाचं माप म्हणजे सेंट्रल अँगलचं अँगल म्हणजे किती असतो, ते कशाचा अर्थ, वर्तुळ कंस किंवा त्याला सेंटर आर्कचं मेजरमेंट, मेजर ऑफ आर्क म्हणजे काय असणार आहे सांगा, सेंट्रल अँगलचं जे माप आहे ते आपलं कशाचं असणार आहे, वर्तुळ कंसाचं माप असणार. हे तुम्हाला सांगितलं की हा अँगल समजा 110 आहे, आपण काय करणार आहे, मेजर ऑफ आर्क किंवा वर्तुळ कंस, मेजर ऑफ आर्क, इथे मी समजा नाव लिहिलं ACB, आपण काय लिहिणार सांगा, 110. ओके, जनरली काय करायचं बघा, वर्तुळ कंस किंवा काय म्हणतो आपण त्याला आर्क म्हणतो, ते असं नाही दाखवायचं नुसतं मेजर ऑफ अँड आर्क AB नाही दाखवायचं. त्यामुळे काय होऊ शकतं समजा, मी समजा असं दाखवलं, C दाखवला नसता, काय झालं असतं, जनरली काय झालं असतं, AB म्हणजे कुठला, हा ही आर्क की हा आहे, म्हणजे लघु वर्तुळ कंस किंवा विशाल म्हणजे मेजर आहे की मायनर आहे ते आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण काय करतो, तर एखादा पॉईंट इथे लिहित असतो, इथे समजा C लिहिला, इथे D लिहिला, किंवा इथे C लिहिला, इथे D लिहिला. लक्षात आहे, आता मला सांगा, मेजर ऑफ आर्क ADB किती असणार, ADB किती असणार, मेजर ऑफ अँगल आर्क ADB जनरली संपूर्ण वर्तुळ आहे ते आपलं किती असतं सांगा, 360 डिग्री असतं. मग आपला हा जो सेंट्रल अँगल काय केला, वजा केला आपण त्याच्यामधनं, आपल्याला काय मिळणार सांगा, 250 डिग्री मिळणार. याचा आन्सर काय येणार सांगा, 250 येणार. ओके, पण हा अँगल असणार, हा त्याच्यासाठी सेंट्रल अँगल होणार. कशासाठी, ADB साठी हा सेंट्रल अँगल असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा, 250 असणार. अशा प्रकारे एक जर तुम्हाला आर्क दिला, आर्कचं मेजरमेंट दिलं, तर समजा मायनरचं दिलं, तर तुम्ही मेजर त्या आर्कची काय करू शकता, मेजरमेंट काढू शकता. ओके, हे सेंट्रल अँगल आहे ते त्याचं काय असतं, मेजरमेंट असतं. नंतर कंसाचं माग मी तुम्हाला आता सांगितलं त्या प्रकारे काढायचं आपल्याला. कंसाचं माग म्हणजे सेंट्रल अँगलचं काय करायचं, हे आपण जे काढलंय तसंच काढायचं, केंद्रीय कोन काढायचा, तेच माग म्हणजे त्याचं काय असतं सांगा, मेजर ऑफ आर्क. आता कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क आपण बघणार आहोत. कॉन्ग्रुअन्स ऑफ म्हणजे कंसाची एक रूपता, वर्तुळ कंसाची एक रूपता. आता समजा मी काय केलं सांगा, इथे एक सर्कल काढलाय आणि समजा इथे मी पॉइंट दाखवले ABC आणि D. आपला समजा मध्यबिंदू आहे, सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे आणि मी जोडले. ओके, तर याला एखादा मध्ये नाव देतो मी आणि हे पण मी जोडले समजा. आता समजा आपल्याला काय सांगितलं की हा अँगल समजा 105 आणि हा अँगल पण 105. 105 नको, कमी घेऊया, दिसताना आपल्याला कमी दिसतोय तो. 2 मिनिट,
समजा आपण 85 घेतला आणि हा पण 85 घेतला. ओके, हे दोन्ही अँगल्स आहेत समजा 85 आहेत. थोडस मी चेंज करतो. हा समजा 85 आणि हा पण 85. आता दोघांची सेंटर अँगल सेम असतील तरी दोन्ही काय असायला पाहिजे सांगा, कॉंग्रुअन्स असायला पाहिजे. कॉंग्रुअन्स म्हणजे काय असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजे, कारण दोघांचे सेंटर अँगल काय सेम आहे. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की मेजर ऑफ आर AEB इक्वल टू मेजर ऑफ आर BFC असं म्हणू शकतो. लक्षात आहे. पण काय इथे लक्षात घ्या, दोघांचं रेडियस दोघांचे रॅडीज पण काय सांगा इक्वल, म्हणजे त्यांच्या ज्या त्रिज्या आहेत त्या पण इक्वल, तेव्हा आपण हे म्हणू शकतो. तर पहिली कंडिशन काय असायला पाहिजे, तर त्यांचा जो अँगल आहे मध्य केंद्रीय कोन किंवा सेंट्रल अँगल तो इक्वल असला पाहिजे. आणि ते काय असायला पाहिजे, तर एकाच सर्कलचे भाग असायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या त्रिज्या सेम असायला पाहिजे, तरच त्यांना आपण काय म्हणणार आहे, कॉंग्रुअंट म्हणणार. आता समजा दुसरा तिथे काढलेला आहे, मी पण इथे काढतो. समजा इथे आपण असा काढला, फक्त काढताना प्रॉब्लेम असता येणार मला, मग तोच आपण डायग्राम बघूया, कारण तिथं वर हे होत आहे. तर इथे समजा आपण काय केलं, समजा हा अँगल 70 आहे आणि हा पण अँगल 70 आहे. इथे मी एखादा मध्ये नाव देतो. समजा इथे मी दिलं X, इथे Y दिलं, इथे समजा W दिलं, इथे R. ओके, तर आता आपण असं म्हणू शकणार नाही की मेजरमेंट ऑफ आर, इथे बघा इथे काय झालंय सांगा, जो अँगल आहे तो 70 आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणू शकणार की मेजरमेंट ऑफ आर AXB इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर DYE असं आपण म्हणू शकणार नाही. का म्हणू शकणार नाही, त्यांचे अँगल बरोबर आहे, सेंटर अँगल दोघांचे इक्वल आहे, पण ते दोन्ही आर्क आहेत ना, ते एकाच सर्कलचे भाग नाहीये. ते त्यांच्या त्रिज्या काय नाहीत सांगा, इक्वल नाही. त्याची त्रिज्या काय बघा, ही CAE एकाची त्रिज्या झाली, दुसऱ्याची CD झाली, त्यामुळे हे काय नसणार आहे सांगा, इक्वल नसणार. आणि हे दोन आपल्याला हेच कंडिशन तुम्हाला इथे सांगितले असणार. दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते काय असतात, एकरूप असतात. टू आर्क्स आर कॉंग्रुअंट इफ देअर मेजर्स अँड रॅडी आर इक्वल. त्यांची त्रिज्या पण सेम असायला पाहिजे आणि अँगल पण सेम आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकणार हे काय नसणार सांगा, कॉंग्रुअंट नसणार, पण याच्यामध्ये आपण म्हणू शकतो. पण इथे आपण हे म्हणू शकतो बघा, इथे आपण काय म्हणू शकतो, मेजरमेंट ऑफ आर AXB इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर, ते मी नाव देतो पाहिजे तर, इथे नाव नाही दिलंय, WRHT देतो मी नाव. मेजरमेंट ऑफ काय म्हणू शकतो आपण, SWT म्हणू शकतो. कारण काय सांगा, त्यांचा अँगल पण सेम आहे बघा, आणि त्यांचं काय सांगा, एकाच सर्कलचे ते भाग आहेत, म्हणजे त्यांच्या त्रिज्या काय सेम. हे दोन लक्षात ठेवा, दोन कंडिशन असायला पाहिजे. त्यांचा केंद्रीय कोन किंवा सेंट्रल अँगल इक्वल असायला पाहिजे, आणि दुसऱ्या ते एकाच सर्कलचा काय असायला पाहिजे, भाग असायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सांगा, एकरूप आहेत असं म्हणतो, किंवा कॉंग्रुअंट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर. आता समजा आपल्याला काय सांगितले की मेजरमेंट ऑफ आर AED काढा म्हणून सांगितलं, AED काढा म्हणून सांगितलं, आणि आपल्याला काय दिले सांगा की त्यांचा मी सेंटर अँगल काढतो, पण म्हणजे केंद्रीय कोन काढतो. आपल्याला सांगितलं की हे समजा आहे ते 105 आणि हे समजा 35. ओके, तर मी काय करू शकतो सांगा, त्याचं मेजरमेंट मी कसं लिहू शकतो, मेजरमेंट ऑफ आर DEFG. ओके, मेजरमेंट ऑफ आर AFE प्लस मेजरमेंट ऑफ आर EGD असं लिहू शकतो. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, 105 प्लस 30 म्हणजे 140. हे काय झालं सांगा, AEDचं मेजरमेंट, म्हणजे सम ऑफ द आर्क. म्हणजे काय केलं आपण सांगा, त्याच्यामध्ये असलेल्या दोन आर्कचं मेजर. पण जर तुम्हाला सांगितलं
याच्यामध्ये बघा काय आहे सांगा, इथे कॉमन काय सांगा ई आहे, तेव्हाच आपण मेजरमेंट काढू शकतो, असं ऍड करू शकतो. पण तुम्हाला काय काय सांगितलं सांगा, मेजरमेंट ऑफ आर्क, समजा आपल्याला समजा मेजरमेंट ऑफ आर्क, समजा एक आर्क घेतो मी, आर्क ए एफ ई आणि सांगितलं मेजरमेंट ऑफ आर्क, ऍड करतो मी मेजरमेंट ऑफ ए एफ ई नको घेऊया, 2 मिनिट, AFD घेऊया, AFD किंवा AED केलं तरी चालेल, AED प्लस मेजरमेंट ऑफ आर्क AFE केलं. ओके, तर याच्या दोघांमध्ये कॉमन असा एकच पॉईंट कॉमन पाहिजे तर आपण ऍड करू शकतो. आपण असं नाही ऍड करू शकणार की 105 AFD म्हणजे किती आहे सांगा, 1 AFD 140 प्लस AFE म्हणजे 105, असं नाही करू शकणार, कारण त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट एक नाहीये, कॉमन पॉईंट काय सांगा 2 आहे, 2 किंवा अधिक असतील तर ते आपण ऍड करू शकत नाही. जेव्हा कॉमन पॉईंट एकच असतो ना, तेव्हा आपण ते काय करू शकतो, दोन्ही काय करू शकतो, ऍड करू शकतो. त्यालाच आपण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणतो, किंवा कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म म्हणतो. ओके, हे कसं ऍड करू शकतो. समजा तुम्हाला हे काढायला सांगितलं, काय काढायला सांगितलं सांगा, ACD काढायला सांगितलं, AEC काढायला सांगितलं, तर आपण काय करू शकतो सांगा, ह्या 2 आर्क आहेत त्या ऍड करू शकतो. त्यालाच आपण प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणतो. लक्षात आहे. हे काय दिलेलं बघा, की सिद्ध करा म्हणून दिलेलं आहे. ओके, तर सिद्ध करा काय दिलंय बघा, द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट्स आर ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे याचा अर्थ काय सांगा, कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू द कॉन्ग्रुएंट आर, म्हणजे कॉन्ग्रुएंट म्हणजे काय सांगा, हे APC आणि DQE एका वर्तुळाच्या एकग्रुप कंसाच्या संगत जेव्हा एकग्रुप असतात हे आपल्याला सिद्ध करायचे. म्हणजे आपल्याला काय दिले सांगा, हे दोन्ही कंस काय सांगा कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे एकरूप आहे. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय, AC इक्वल टू DE सिद्ध करायचंय, म्हणजे जीवा त्याला आपण काय म्हणतो सांगा, त्यांना कॉर्ड म्हणतो, आपल्याला सिद्ध करायचंय. तर आपल्याला फिल इन द ब्लँक्स टाईप दिलेलं आहे, आणि 10वीच्या परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स टाईप तुम्हाला मिळू शकेल, किंवा डायरेक्टली हे करू शकाल. त्यामुळे इथे मी काय करतो, इथे लिहित जातो बघा. तर ट्रँगल ABC, त्रिकोण ABC, आणि त्रिकोण काय झालं सांगा ABDE, त्याच्यामध्ये AB इक्वल टू DB असणार, कारण काय सांगा रेडियस आहे, तर त्याला आपण काय म्हणतो त्रिज्या. बरोबर आहे, AB इक्वल टू काय झालं DB झालं. तसंच आपण काय करू शकतो, BC इक्वल टू काय लिहू शकतो, B लिहू शकतो, सेम रेडियस किंवा त्रिज्या. ओके, नंतर आपल्याला काय सांगितलं सांगा, हा कंस APC आणि DQE हे कॉन्ग्रुएंट आहेत, एकरूप आहेत म्हणून सांगितलं. म्हणजे डेफिनेटली त्यांची सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन काय असणार आहे, इक्वल असणार, ते आपल्याला इथे दिलेलं. त्यामुळे आपण काय लिहू शकतो सांगा, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट ट्रँगल आहेत मी सांगू शकतो. म्हणजे आपण इथे काय लिहिणार सांगा, कुठल्या प्रमेयानुसार, बाकोबा अँगल साईड अँगल नुसार ते काय सांगा कॉन्ग्रुएंट आहे. आणि जेव्हा 2 ट्रँगल काय असतात सांगा कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा करस्पॉन्डिंग साइड्स किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे बाजू आणि कोन हे काय असतात सांगा एकरूप असतात. त्यामुळे करस्पॉन्डिंग कुठलं आहे बघा, AC आणि DE हे काय सांगा काय सांगा एकरूप आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड त्याच्या इक्वल असतात. ते तुम्ही इथे लिहा ना, लक्षात आहे. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल किंवा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं लिहायचे. लक्षात आहे. हे सिद्ध झालं की काय झालं सांगा, APC आणि AQE हे जर कंस इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील, तर डेफिनेटली त्यांच्याशी संबंधित ज्या जीवा असतात किंवा कॉर्ड असतात ते काय असतात, इक्वल असतात. ओके, एकदम इझी आहे. तर दुसरा जो आहे ना तो तुम्ही ट्राय करायचा आहे, दुसरा जो आहे तो तुम्ही ट्राय करायचा आहे. उद्या आपला क्लास होईल बघा, उद्या आपला क्लास होईल, त्याच्यामध्ये हा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. नाही जमला तर मी एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही करा किंवा करू नका, पण ट्राय तरी करा. लक्षात आहे. हे आपण काय करणार उद्या बघणार. ओके, तर मला वाटतं एवढं मी घेऊन थांबतो. ओके, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतोय की तुम्ही काय करायचंय, तर याच्यातले तुम्ही कुठले क्वेश्चन ट्राय करायचे आहेत, तर 3.3 मध्ये फक्त 3 क्वेश्चन आहेत बघा. 3.3 मध्ये 3 क्वेश्चन आहेत, ते तुम्ही काय करायचे सोडवायचे. ओके,
चला